गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति कल्याणं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरीत्व वसावे तुझ्या दासबोधासित्व बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आजपासून काहीतरी 8 तारखेपर्यंत मला जो विषय दिलेला आहे तो दशक 5वा जो आहे दासबोधातला मंत्रांचा, त्यातले पहिले 2 समास. पहिला आहे गुरुनिश्चय आणि दुसरा आहे गुरुलक्षण. असे हे 2 समास आहेत. त्यांच्याबद्दल आपला थोडासा तो अभ्यास करायचा पुढले 6-7 दिवस. आता दासबोधात हा मंत्रांचा जो दशक आहे, मंत्र म्हणजे काय आहे? मंत्राची जी व्याख्या आहे ती मननेन त्रायते इति मंत्र. म्हणजे ज्या विषयावरती मनन केलं असताना आपण तरुण जातो त्याला मंत्र असं म्हणतात. हा दशक संपूर्ण मंत्रांचा. म्हणजे याच्यात जे विषय आहेत तर त्याच्याबद्दल आपण विचार करायचा. सगळ्याच बद्दल विचार करायचा, पण ह्या मंत्रांच्या दशकाबद्दल मंत्रांचा म्हणूनच नाव दिलेलं आहे. तेव्हा इथे यातल्या प्रत्येक समासावरती प्रत्येक विषयावरती आपल्याला विचार करायचा. आणखीन हा विचार करून आपल्याला जे साध्य आहे परमेश्वर प्राप्ती म्हणूया, ब्रह्मप्राप्ती म्हणण्यापेक्षा जीव ब्रह्मैक्याचा अनुभव, तर ते सिद्ध करून घ्यायचं. हा 5वा दशक आहे फक्त. पण सुरुवातीच्या 8 दशकात समर्थांनी जवळजवळ दासबोध तेवढाच असावा अशा पद्धतीने शेवट केलेला आहे. हे सगळे दशक जे आहेत ते ओळींनी हे केलेले आहेत. जरा पंखा बारीक आहे. पहिला आपल्याला माहिती आहे स्तवनाचा आहे. कुठच्याही पारमार्थिक ग्रंथाच्या सुरुवातीला स्तवन करायची पद्धत आहे. आणि ह्या स्तवनाच्या दशकाच्या नंतर त्याच्यात सुद्धा एक सद्गुरूंना पूर्णपणे नमस्कार केलेला आहे, संतांना नमस्कार केलेला आहे, स्तवन केलेलं आहे, सज्जनांना केलेलं आहे. आणि संत काय, सज्जन काय, श्री गुरु काय, हे सगळे एकाच लेव्हलचे असे म्हटलेले आहेत त्याच्यात. म्हणजे तिथपासून नमस्कार हा केलेला आहे सतत सद्गुरूंना. दुसऱ्या दशकात जे आहे तर ते आपल्यातले दोष शोधायचे, आणखीन ते दुरुस्त करायचे. या दृष्टीने दुसरा दशक आहे, ज्याच्यात मूर्ख लक्षण आहे, पडत मूर्ख लक्षण आहे, त्याच्यानंतर रजोगुण लक्षण, तमोगुण लक्षण वगैरे सगळे आहे की आपल्यात यातलं काय काय आहे, याच्यातलं आपण काय काय काढायचं आहे, विचार करायचा, आणखीन प्रयत्न करायचा. आपण जे काय आपल्याला जाणवतील दोष, कोणी सांगेल ते आपण रिपेअर करायचा प्रयत्न करायचा, आपल्यातनं काढायचा प्रयत्न करायचा. ते लोकांच्या परीक्षेसाठी नाहीये, ते स्वतःसाठी आहे. तिसरा आहे स्वगुण परीक्षा. त्याच्यात आपल्याला वैराग्य यावं याची व्यवस्था केलेली आहे समर्थांनी. ती जी एक छोटीशी कादंबरी दिलेली आहे 4 समासांची, ज्याच्यात एका करंट्याची कहाणी सांगितलेली आहे. सगळेच काही ते भोग एकाच्या येतील असं नाही, पण आपल्याला काय होऊ शकतं तो काळ होता. अर्थात आता परचक्र आणखीन पकडून नेणं वगैरे अशा पद्धतीचं नाहीये, मान्य, पण तरी देखील काय काय होऊ शकतं, किती कष्ट असतात.
त्रिविध ताप कसे असतात, ते सगळं या समासात सांगितलेलं आहे, दशकात सांगितलेलं आहे. आधिदैविक ताप, आध्यात्मिक ताप, हे सगळे ताप आपल्याला तिथे वर्णन केलेले आहे. शेवटी मृत्यू निरूपण आहे. 9व्या समासात मृत्यूचं निरूपण केलंय की मृत्यू कोणालाही सोडत नाहीये, लक्षात घ्या. आणि 10वं वैराग्य निरूपण आहे. ज्यासाठी एवढं सगळं सांगितलं ते वैराग्य, त्याचा अर्थ काय, आणखीन ते किती फायदेशीर आहे हे या वैराग्य निरूपणात सांगितलेलं आहे. म्हणजे हा संपूर्ण जो दशक आहे, तर तो आपल्याला वैराग्य कसं प्राप्त होईल याचा समर्थाने परोपरीने विचार केलेला आहे. पुढला जो आहे तर तो वैराग्य आल्यानंतर पुढे काय आहे, भक्ती आहे, नवविधा भक्ती. त्या वैराग्य निरूपणाच्या शेवटच्या ह्याच्यात शिष्याने विचारलं होतं की कसा काय मला हे मिळेल, कैसे निघडे जी सार्थक, देवाला देव कसा मला भेटेल, देवाचे वास्तव्य कोठे, तो माझं कैसे निभेटे, दुःख मूळ संसार तुटे कोणे परी स्वामी. तेव्हा वक्त्याने काय सांगितलं की एक भावे भगवत भजन करावे, तेणे होईल स्वभावे समाधान. शिष्य विचारतो की कैसे करावे भगवत भजन, कुठे ठेवावे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरूपावे. त्याच्यावरती समर्थाने नवविधा भक्ती, नवविधा भजन हे सगळं पूर्णपणे सांगितलेलं आहे. 9 झाले. आणखीन 10व्या ह्याच्यात मुक्ती म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. किती प्रकारच्या मुक्ती आहेत, कशा आहेत, कुठची खरी मुक्ती आहे. 3 ज्या आहेत त्या बदलणाऱ्या आहेत. परत त्याचं पुण्य संपल्यानंतर पुनर्जन्म आहे. 4थी सायुज्य मुक्ती तेवढीच खरी, हे तिथे स्पष्ट केलेलं आहे. आणि मग ही मुक्ती मिळण्यासाठी काय काय पाहिजे, तर ह्या मंत्रांच्या दशकात दिलेलं आहे. पायऱ्या आहेत, हळूहळू हळूहळू समर्थ आपल्याला घेऊन जात आहेत. शेवटचा जो आहे तर त्याच्यात हे म्हटलेलं आहे की सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे, हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. इथे म्हटलेलं आहे की भजन वगैरे सगळं केल्यानंतर सुद्धा मुक्ती आम्हाला आपली स्वर्गलोक मिळायला झालं, पण क्षीणे पुण्य मरते लोक विशंती, विसरून चालायचं नाही. पुण्य क्षीण झाल्यानंतर परत मृत्यू लोकात यावंच लागतं. जवळ त्या पुण्याची पावटी सरे, तव येऊ लागती माघारे मनुष्य लोकी. इंद्रपदावरून त्याला ढकलून दिलं जातं. नवशाची वगैरे गोष्ट माहिती आहे आपल्याला. म्हणजे पुण्य असेपर्यंत तिथे राहणार, पुण्य संपल्यावरती परत मृत्यू लोकी येणार. मग त्या मुक्तीला काय अर्थ आहे, त्याला मुक्ती म्हणायचं तरी का? मुक्ती म्हणजे अखंड आनंद आहे. तिथे परत यायला लागलं की दुःख आलंच ना. अखंड आनंदात राहणं ही जर का मुक्ती असली, तर आनंद रूप होऊन राहणं हा एकच त्याला उपाय आहे. आणखी तो सायुज्य मुक्ती मिळतो. आणि सायुज्य मुक्ती जी आहे ती सद्गुरूंच्या प्राप्तीशिवाय, सद्गुरूंनी स्वीकारल्याशिवाय, त्यांच्या अनुग्रहाशिवाय मिळू शकत नाही. म्हणून मग मंत्रांच्या दशकात पहिला समास गुरु निश्चय म्हणून सांगितलेला आहे. की गुरु म्हणजे काय आहे, कोणी व्यक्ती आहे का, तत्व आहे ते. गुरु हे तत्व आहे. ब्रह्मतत्व आणि गुरुतत्व फरक नाहीये. पण गुरुतत्व हे मोक्षाच्या साठी, जगाच्या कल्याणासाठी साकार झालेलं तत्व आहे. ब्रह्म साकार झालेला आहे. जेव्हा ईश्वराने सृष्टी निर्माण केली, त्यानंतर मानसपुत्र काही निर्माण केले, सृष्टीची वाढ करायला, ज्ञान द्यायला. सनक सनातन सनंदन वगैरे हे आले, नारद मुनी आले, आणि तसेच वसिष्ठ मुनींना निर्माण केलं. वसिष्ठ मुनींना सांगितलं की जगात जाऊन
लोकांचं दुःख दूर कर, त्यांना ज्ञान दे. आता अज्ञानात आहेत, दुःखात आहेत. हे सगळे जन्मतः ज्ञानी होते. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र हे जे होते, हे सगळेच जन्मतः ज्ञानी होते. वसिष्ठ मुनींना प्रश्न पडला की दुःख म्हणजे काय, लोक संसारात बुडतायत म्हणजे काय, त्यांना ज्ञान द्यायचं म्हणजे मी नक्की काय करायचं. ती कथा आहे ना, लोकांना ब्रेड मिळत नाही तर त्यांनी केक खावा, त्यातली गोष्ट झाली की माहितीच नाहीये गरिबी काय आहे, तर कसं काय कळणार. एकदा एका शाळेत मुलांना निबंध लिहायला सांगितले गरिबीच्या बद्दल. अत्यंत बडा एक घरचा मुलगा होता. त्याला कळेना काय लिहावं. त्यांनी लिहिलं की त्याचा स्वयंपाकी खूप गरीब होता, त्याचा ड्रायव्हर खूप गरीब होता, तो अतिशय गरीब होता, तो जो मुलगा होता तो, आणखीन त्याच्याकडचे सगळे नोकर खूप गरीब होते वगैरे. म्हणजे इथेच मुळात व्याघात दोष आला की नाही. त्याला गरिबी म्हणजे काय हे माहितीच नाही. तसं वसिष्ठांचं झालं. अज्ञान म्हणजे काय ते माहितीच नाही. म्हणजे मी काय करायचं हे त्यांना कळेना. मग ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलं तू अज्ञानी होशील, शाप दिला थोडक्यात. मग वसिष्ठांना कळेना आहे काय आहे, मी काय करायचं, मी दुःखी आहे, मला जग हे कशासाठी आहे, मी कोण आहे, काहीही त्यांना कळेना. मग त्याच्यावरती ब्रह्मदेवानी त्यांना उपदेश केला ज्ञानाचा, परत ज्ञानी केलं आणि त्यांना सांगितलं की तुझं कार्य जे आहे ते ह्या जगात जायचं, विश्वात संचार करायचा, आणखीन ज्ञानाचा प्रसार करायचा, लोकांना ज्ञान द्यायचं, लोकांना त्यांच्या दुःखातून मुक्त करायचं, त्यांना सुखरूप करायचं. सुखरूप म्हणजे केवळ सुख हे ज्यांचं स्वरूप आहे, दुःख उखदासे न भेटे, असं सुख मिळेल, असा आनंद असेल, हे सांगितलं करायला काम. आणि त्याप्रमाणे वसिष्ठांनी पृथ्वीवरती कार्य सुरू केलं, गृहस्थाश्रम स्वीकारला. कारण संसारातलं तुम्हाला काय कळणार दुःख असं लोक म्हणू शकतील. गृहस्थाश्रम स्वीकारला, कर्मकांड केली, व्यवस्थित यज्ञ याग सगळं उत्तम केलं. मोठा पाठशाळा म्हणूया किंवा आश्रम तो चालवला आणि लोकांना ज्ञान दिलं. जो सूर्यवंश आहे त्याचं पौरोहित्य पत्करलं का, तिथे राम जन्माला येणार हे माहिती होतं. आणखीन अतिशय पराक्रमी आणि सच्छिल असे राजे होते ते. राजसत्ता आणि धर्मसत्ता जेव्हा एकत्र येतात ना, त्यावेळी त्या देशाचं कल्याण होत असतं. त्यामुळे पूर्वीच्या काळी जेव्हा राजाला राज्याभिषेक व्हायचा त्यावेळी त्याला राजदंड देत आणि तेव्हा राजा म्हणायचा की मी सगळ्यांचं शासन करणार, मला कोणी विचारू शकत नाही. त्याच्यावरती धर्मगुरु जे असत ते धर्मदंड तो समोर घ्यायचे, आणखीन सांगायचे की तुला धर्मशासन करेल, म्हणून धर्माच्या मर्यादेत राहून तू राज्य चालव, ही पद्धत होती. आणि वसिष्ठ हे सूर्यवंशाचे राजगुरु म्हणूया असे होते. रामाना त्यांनी केलेला जो वासिष्ठ्य म्हणतात, योग वासिष्ठ्य म्हणतात, तो जो ग्रंथ आहे तो ह्या पुढल्या अनेक ग्रंथांचा मूळ स्रोत आहे. त्या ग्रंथातले श्लोकच्या श्लोक पंचदशी सारख्या ग्रंथात उद्धृत केलेले आहेत. त्या योग वासिष्ठावरती पूर्वी वावगावकर शास्त्री म्हणून होऊन गेले, त्यांनी योग वासिष्ठादी सार म्हणून 6 एक त्याच्यातलं नाही ऍक्च्युअली, पण तत्वज्ञान 6 खंडात मांडलेलं आहे त्यांनी. इतकं त्या ग्रंथाचं महत्व होतं. पूर्ण अजातवाद सांगितलाय, तर तऱ्हेची उदाहरणं दिलेली आहे. ते
वसिष्ठ महामुनी श्रीरामांचे गुरु, आणखीन समर्थांचे गुरु हे श्रीराम. म्हणून गुरु हे जे आहे तर ती परंपरा आहे. आपण एक श्लोक म्हणतो, सदाशिव समारंभाम किंवा नारायण समारंभम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. आपण हा एक श्लोक म्हणतो. म्हणजे गुरु परंपरेला आपण नमस्कार करतो. ती शंकरापासून चालू झाली असून दे, ब्रह्मदेवापासून असून दे, नाहीतर विष्णूपासून असून दे. मध्य शंकराचार्य ज्यांनी अद्वैत तत्वज्ञान परत पूर्णपणे घट्ट बसवलं. जिथे पूर्वमीमांसा म्हणजे ज्याला आपण आज कर्मकांड म्हणतो, यज्ञ याग वगैरे, त्याचा खूप बडेजाव माजला होता. बौद्ध धर्माचा होता, जैन धर्म. ते सगळे हिंदू धर्माचेच बालक आहेत, ब्रांचेस आहेत. त्या सगळ्यांच्या मतांचा पाडाव करून शंकराचार्यांनी आपला जो वैदिक धर्म आहे, वे ऑफ लाईफ आहे, तो कसं जगायचं, काय करायचं, काय पद्धतीने जगायचं, विचार कसा करायचा, हे सगळं ह्याच्यात सांगितलेलं आहे. तो पक्का रोवला शंकराचार्यांनी केला. आणखीन आपल्या सगळ्या संतांनी शंकराचार्यांच्या ग्रंथांवर आधारित आपलं तत्वज्ञान मांडलेलं आहे पूर्णपणे. शंकराचार्यांनी गुरु अष्टक वगैरे लिहिलेलं आहे, दक्षिणामूर्ती स्तोत्र म्हटलेलं आहे. सद्गुरूंची महती परंपरेने आलेली आहे. आणखीन ही जी सगळी गुरु परंपरा आहे, आपण आपले गुरु म्हणतो, पण समर्थ काय सांगतात की साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून झाले देहातीत वस्तू. गुरु हे तत्व आहे. आणखीन सगळीकडे जर का आपण पाहायला गेलं तर सगळे गुरु आत्म एकच असतात, सगळे ब्रह्मरूप असतात. देह वेगवेगळे असतील, स्वभाव त्यानुसार असतील, परिस्थिती तशी असेल, पण अंतस्थिती सगळ्यांची तीच असते. आणखीन ते जे सामर्थ्य देतात, म्हणजे अनुग्रह देतात, शक्तिपात म्हणतात, तो सगळा त्यांचा असतो का? तसं नसतं. त्यांच्या माध्यमातनं तो शक्तिपात होत असतो. अनुग्रहामध्ये जी शिष्याला थोडी शक्ती, त्याला जेवढी पेलेल तेवढी शक्ती संक्रमित केली जाते, ती होते, ती ते देत नाही, ती शक्ती होते. आणखीन ती ह्या गुरु परंपरेच्या माध्यमातून होते. आणि पुढे देखील त्या शिष्याच्या कल्याणाला गुरु परंपरा साह्यभूत होते, गुरु परंपरा काम करते. ते त्यांचं एकट्याचं नसतं, पूर्ण गुरु परंपरा मागे असते. आणखीन म्हणून मग शिष्य जो आहे, जो साधक आहे, ज्याला खरोखरी ब्रह्मप्राप्ती म्हणूया, जीव ब्रह्मैक्य ज्ञान म्हणूया, मुक्ती म्हणूया, आनंद रूपता म्हणूया, सगळे एकच शब्द आहे. ते ज्याला हवं असतो, जो खरोखरी खरा साधक असतो, ज्याला त्याच्या व्यतिरिक्त काही इच्छा नाही, त्याला गुरुशिवाय तरणोपाय नाही. कारण ती परंपरा पूर्ण त्याच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे. ती परंपरा जेव्हा समोर असेल तर त्यावेळी तो ह्या भवसागराला तरुण जातो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. श्रीराम गुरु झाले, विठ्ठल गुरु झाला. म्हणजे गुरु हे केवळ देव तिथे देव म्हणून राहिला नाही, दैवत म्हणून राहिला नाही. त्याने अनुग्रह ज्यावेळी दिला तर त्यावेळी त्यांना सद्गुरूचं रूप मिळालं, ते सद्गुरू झाले. त्यामुळे समर्थ राम हे उपास्य दैवत जेव्हा असतं तर तेव्हा त्याला राम म्हणून उल्लेख करतात. श्रीराम राम, दाशरथी रामाचा राम म्हणून उल्लेख करतात. पण आपल्या गुरूंचा करताना
नावाने नाही करत, कारण अत्यंत पूज्य व्यक्तीचं नाव घेऊ नये अशी परंपरा असते. म्हणून हे तत्व आहे. आणखीन त्या तत्वाची कृपा झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. त्या कृपेचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून इकडे आता सुरुवात जी केलेली आहे ती जय जयकाराने केलेली आहे. काय म्हणतात समर्थ की जय जयाजी सद्गुरु पूर्ण कामा परम पुरुषा आत्मया रामा अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला न वचे. हे केवळ जय जयकार म्हणून सोडून द्यायचा का? नाही. अत्यंत आदराने जी हा शब्द वापरलेला आहे. जय जय जी सद्गुरु पूर्ण काम. पूर्ण काम म्हणजे ज्यांना कुठलीही कामना राहिलेली नाहीये, ज्यांचे सगळे कामना पूर्ण झाले आहेत असं नाहीये. पूर्ण झालेत का पूर्ण झाल्यात तर त्यांना कुठलीही इच्छाच राहिलेली नाही. इच्छा राहिली नाही तर मग अमुक पाहिजे तमुक पाहिजे हे मिळवलं पाहिजे आता ते पूर्ण झालं माझं, हा प्रश्नच येत नाही. इच्छाच नाही तर त्याच्या पूर्णतेचं काय होणार आहे. म्हणून ते पूर्ण काम आहे. परमपुरुष गीतेमध्ये क्षरपुरुष अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष असे तिघ म्हटलेले आहे. क्षरपुरुष म्हणजे जीव, अक्षर पुरुष अक्षर म्हणजे जो झिजतो तो म्हणजे थोडक्यात आपले देह जातात येतात. अक्षर पुरुष ज्याच्यात बदल होत नाही. ईश्वर त्याला म्हातारपण वगैरे नाहीये, काही वाढ नाहीये. आपल्याला कसं आपण जन्मतो वाढतो शरीरात बदल होतात म्हातारपण येतं मरतो, तसं ईश्वराला म्हातारपण येणं वगैरे नाहीये काही. म्हणून त्याला अक्षर असं म्हणतात. आणखीन तिसरा कुठला आहे? उत्तम पुरुष म्हणजेच परम पुरुष. जो ब्रह्म आहे जे ब्रह्म आहे त्याला उत्तम पुरुष म्हणतात. इथे प्रत्यक्ष संबोधन करतानाच त्यांना परम पुरुषा म्हटलेलं आहे. इथे सद्गुरु म्हटलेलं आहे, त्यांना राम म्हणून म्हटलेलं नाहीये समर्थांनी. परम पुरुष म्हणजे परब्रह्म. आत्मया राम, आत्माराम. आपण आत्मारामाचा विचार केला होता. आत्मा म्हणजेच परब्रह्म. राम म्हणजे जिथे आपण रमतो, जो आपल्या पापांचा नाश करतो, आपल्याला पूर्ण शांत करतो, तो राम आहे. आत्मया राम, आत्मा तसा आहे. परमपुरुषा आत्मया राम असे जे तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहात, तुमचा महिमा कसा काय सांगणार? जे गुरुस्तवन आहे तर त्याच्यात अशाच पद्धतीने आहे की तुम्हाला कसली उपमा द्यावी ते कळतच नाही. आता उपमा काय द्यावी? नाशिवंत सृष्टी आठवली. सृष्टीतल्या कुठच्या पदार्थाची उपमा देता येईल तुम्हाला? कुठल्याही पदार्थाची शक्य नाहीये, कारण तुम्ही उपमेच्या पलीकडे आहात. उपमा द्यायला काहीतरी साम्य लागतं. तुमच्याशी कसल्याच गोष्टीचं साम्य नाही, प्रत्येक गोष्टीत फरक आहे. म्हणून तुमच्याबद्दल काही सांगता येत नाही. अनुर्वाच्य काहीही तुमच्याबद्दल बोलता येणार नाही. वाणी जिथे थांबते, येतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसा असं. मन पोचत नाही, वाणी पोचत नाही. तुमचा महिमा असा आहे की तुमच्याबद्दल आम्हाला काहीही सांगता येत नाहीये. वर्णेला न वचे, महिमा वर्णेला न वचे. महिमा अजिबात तुमचा सांगता येत नाही आम्हाला. तो सांगण्याच्या पलीकडे आहे, शब्दांच्या पलीकडे आहे. असे तुम्ही आहात आणि तुमचा जय जयकार असो. जे वेदास साकडे, जे शब्दासी कानडे, ते सच्चिशास रोकडे आलप्य लाभे. तुम्ही आणखीन कसे आहात? म्हणून निश्चय चाललाय. काय असतं की आपल्याला गुरूंचं महत्व पटलेलं असतं, पण फसायची भीती वाटते.
अगदी खरं आहे. भीती वाटतेच. म्हणून मग खरे गुरु कोण आहे? त्याच्यासाठी त्यांचा निश्चय केलेला आहे, गुरु निश्चय. कसा काय बघायचं? आपले गुरु कोण असतील? कसं शोधायचं? निश्चय करायला लागतो. आणि म्हणून पुढे लक्षणं पण सांगितलेली आहेत कुठल्या समासात. आपण आधी पारखून घ्यायचंच असतं. आणि पारखून घेतल्यानंतर, एकदा स्वीकारल्यानंतर पूर्ण श्रद्धेने आपण पुढे जायचं असतं. हे जे सद्गुरू आहेत, तर त्यांचं स्वरूप कसं आहे? आपलं चाललं होतं थोडंसं आता, की सद्गुरू लागतातच, अगदी खरं आहे. त्यांचं वर्णन कसं करणार? वेदास साकडे, ज्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर वेदांना साकडं पडतं, संकट येतं, कारण बोलताच येत नाही. कारण शब्दाचं कानड आहे, शब्दांच्या पलीकडे आहे. शब्द काही मर्यादेपर्यंत गोष्ट वर्णन करू शकतात. पण कसं काय सांगणार? अगदी साधी गोष्ट आहे. गुळ किती गोड असतो, कसा गोड असतो? गुळाची गोडी म्हणजे काय? शब्दात सांगता येणार आहे? तो अनुभव आहे. ते अनुभवल्याशिवाय ते कळत नाही. आपल्याला हे नक्की माहिती आहे. गुळ गोड असतो, पिवळा असतो, काळा असतो, थोडासा कधी, वगैरे वगैरे. कसा बनवतात? उसाच्या रसापासून बनवतात, काही ते दाटवून बनवतात. सगळं आपण हे माहिती आहे आपल्याला. उसाचा रस गोड असतो, मग उसाच्या रसासारखीच त्याची गोडी असते का? नाही. त्याच्यावरती प्रक्रिया होते, त्याची चव बदलते. मग ती कशी असते? खाऊन पहा. एवढा एकच तिथे आपल्याला उत्तर देता येतं. तिथे शब्द पोचू शकत नाहीत त्या अनुभवापर्यंत. तसंच हे आहे, की ह्या सद्गुरु स्वरूपापर्यंत म्हणजे ब्रह्मापर्यंत शब्द पोचू शकत नाहीत. शब्दाचे कानडे, शब्द त्या मर्यादेपर्यंत जाऊच शकत नाही. पण सत्शिष्यास रोकडे अलभ्य लाभे, जो सत्शिष्य आहे त्याला प्रत्यक्ष ते अनुभवाला येतं. गुळाचा अनुभव घेणं सोपं आहे, ब्रह्माचा अनुभव घेणं सोपं नाही. आणि ते कोणाच्यामुळे होतं? सद्गुरूंच्यामुळे होऊ शकतं. कारण त्यांनी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला असतो. त्याच्या लक्षणात पुढे येणार आहे, की गुरूंच्या लक्षणात काय काय सांगितलेलं आहे हे पुढे येणारच आहे आपल्याला. पण त्यांच्यामुळे जो सत्शिष्य आहे त्याला ते पूर्णपणे मिळू शकतं, एवढं नक्की आहे अगदी. ते कसं आहे? योगी यांचे निज वर्म. योगी म्हणजे ज्यांनी योग साधलाय ते योगी. कुठचा योग साधलाय? जीव ब्रह्मरूप आहे, जीव ब्रह्मैक्य हा योग त्यांनी साधलाय. त्यांचं वर्म काय आहे? त्यांचं स्वरूप आहे, त्यांचं वर्म आहे. ते जे साध्य त्यांनी केलेलं आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, ते ते होऊन राहिलेलं आहे. ब्रह्म होऊन विचारे ब्रह्माची माझी, अशी ज्यांची स्थिती आहे, ते त्यांचं वर्म आहे, त्यांचं गुह्य आहे. लोकांना कळत नाहीये, पण ते प्रत्यक्ष ब्रह्म झालेले असतात. शंकराचे निजधाम. शंकर कुठून आला? ईश्वर. ईश्वर कुठून आला? ब्रह्म. निजधाम आहे, ते खरं स्वरूप आहे शंकराचं. आणि विश्रांतीचे निज विश्राम. विश्रांती पावली विश्राम जये ठाई म्हणून म्हटलेलं एका ठिकाणी समर्थांनी. जे विश्रांतीची विश्रांती असाही एका ठिकाणी शब्द वापरलेला आहे त्यांनी. इथे विश्रांतीचे निज विश्राम असा शब्द वापरला. मला वाटतं माऊलींनी पण शांतीची पै शांती निवृत्ती दातारू म्हणून म्हटलं. म्हणजे विश्रांती जेथे विश्रांतीला जाते, शांती जेथे शांत होते, असं परम विश्रांतीचं एकमेव ठिकाण जिथे गेल्यानंतर कधीही हलणं नाहीये, तिथनं ढळणं नाहीये. ध्रुव, तिथनं ढळणं नाहीये.
दुःखाचा वारा लागणार नाही, जगाचा त्रास होणार नाही, असं जे ठिकाण आहे जिथे पूर्ण विश्रांती आहे, परमविश्रांती आहे. पण ती जी ठिकाण आहे ते कसं आहे सांगायला गेलं तर सांगता येत नाही हो. कारण मी तेच झालेली असल्यामुळे त्याचं वर्णन कसं काय करणार? परमगुह्य, अगाध असं आहे ते. गुह्य आहे म्हणजे सांगता येत नाही म्हणून गुह्य आहे. प्रत्येकाच्या अनुभवात आहे ते खरं. गाढ झोपेत विश्रांती मिळते की नाही, पण ती कशी असते सांगता येत आहे आपल्याला? गाढ झोप तसंच हे पण आपल्याला सांगता येत नाही. पूर्णपणे तिथे विश्रांती असते, पण सांगता येत नाहीये म्हणून ते परमगुह्य आहे. त्याची व्याप्ती कळत नाही म्हणून अगाध आहे. असं जे ब्रह्म आहे, तर तो अनुभव घ्यायला फक्त सद्गुरूच, त्यांची कृपा, त्यांची ती परंपरा, आणखीन शिष्याचा प्रयत्न. केवळ गुरूंच्याने ज्ञान होणार नाहीये, केवळ शिष्याच्या प्रज्ञेने ज्ञान होणार नाहीये, तर तिथे दोन्हीही पाहिजे. शिष्य लक्षणात समर्थांनी खूप छान सांगितलेलं आहे की उत्तम भूमी आणि कीड खाद्य नाही जमणार. गुरूंनी जर का पूर्ण उपदेश केला नाही तर शिष्य उत्तम असला तरी उपयोग होत नाही. उत्तम बीज परिसंबंध खडकेसी पडला. बीज उत्तम आहे म्हणजे सद्गुरू उत्तम देत आहेत, पण शिष्याची मनोभूमिका तयार नाही, उपयोग होत नाही. म्हणून दोन्ही जेव्हा असलं तर उपयोग होतो. मग दोन्ही असण्यासाठी आम्हाला गुरु कोण आहेत? आम्ही आमची परीक्षा नाही करत, आमचे गुरु चांगले पाहिजे. आम्ही कसे आहोत? खडकी पडला असे आहोत आम्ही. खडकासारखे आहोत, काही उगवत नाही तिथे. त्या खडकावरती तपश्चर्याने हळूहळू त्याची माती झाली पाहिजे. खडक देखील आपल्याला माहिती आहे, खडकांची माती होत असते. झीज होत 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 माती होत असते, तापून तापून. म्हणून तपश्चर्या साधना हे आवश्यक आहे. आणि असं झाल्यानंतर ब्रह्म होईचे आपणचे अंगे हे होऊन जात. म्हणून आता गुरु शिष्यांची लक्षणे सांगितली, ती येणेप्रमाणे मुमुक्ष शरण जावे. म्हणून मी आता माझ्या श्रीगुरूंचा शिष्य आहे. मी गुरु आणि शिष्य यांची सगळ्यांची लक्षणं सांगतो. ती ऐकावी, ती लक्षात घ्यावी, तिच्याबद्दल विचार करावा, योग्य श्री गुरु पाहावेत आणि त्यांना शरण जावं. शरण जावं म्हणजे पूर्ण शरण जावं, स्वतःचं सगळं सोडावं, मी पण अवघे त्यागावे. तसं केल्याशिवाय शरण जाणं होत नाही. पुढे जे समर्थ सांगतात ते त्यांच्या काळातलं त्याला धरू नये. गुरुतत्व जे आहे ते ब्राह्मण वर्णासाठी त्यांनी म्हटलेलं आहे मुख्य. आणखीन आता जीवनमुक्त झालाय. जीवनमुक्तीच्या मध्ये सगळे विधी निषेध जे असतात तर त्याचं बंधन नसतं, कारण ते त्याच्या पलीकडे गेलेले असतात, ते ब्रह्म झालेले असतात. विधी निषेध ईश्वराने घालून दिलेले आहेत. कशासाठी? ब्रह्मरूप होण्यासाठी. मग ब्रह्मरूप झाल्यानंतर त्याचं काम उरत नाही, ते त्यांच्या बंधनाच्या पलीकडेच. म्हणून जर का क्वचित कधी त्यांचं वागणं वेगळं दिसलं तरी देखील त्यांना शरण जावं. आता आपल्याला माहिती की गजानन महाराज चिली मोडायचे, शिव्या द्यायचे, म्हणजे ते हे नव्हते का, संत नव्हते का? होते. पण त्यांचा मन इतकं ह्याच्यात असायचं, काय म्हणूया लीन झालेलं असायचं की त्यांच्या हातनं अशा तऱ्हेच्या कृती घडायच्या. तिथे लक्ष द्यायचं
का त्यांच्या अंतस्थितीवरती लक्ष द्यायचं? लक्ष जे द्यायचं तर तिथे द्यायचं. म्हणून त्यांना शरण जावं पूर्णपणे, असे जे सद्गुरू असतात त्यांना पूर्ण शरण जावं. आणि पुढे समर्थांनी ब्राह्मणाबद्दल हे केलेलं आहे. आणखी त्यात कशासाठी ब्राह्मणाचं महत्व गायलेलं आहे तर ब्राह्मण पूज्य म्हटलेलं आहे. त्या काळातले म्हणजे एकंदरीत ब्राह्मण जे आहे, कोणाला ब्राह्मण म्हणावं? ब्रह्मजानाति इति ब्राह्मण, हे खरी व्याख्या आहे. जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण म्हणावं, ही खरी व्याख्या आहे. पण ह्या व्याख्येचा कोणी विचार करत नाही. मग जन्माने ब्राह्मण, जन्मनः जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते, स्पष्ट सांगितलेलं आहे की जन्माच्या वेळी प्रत्येक जण शूद्र असतो, संस्कारांच्या मुळे तो ब्राह्मण होतो. मग द्विज म्हणजे 3 वर्ण जे आहेत त्यांना मुंजीचा अधिकार आहे. मुंज हा पुनर्जन्म समजला जातो आणि म्हणून त्यांना द्विज असं म्हणतात. त्यांना वेद पठणाचा अधिकार आहे. याच्या मागे कारण आहे की ब्राह्मण जो आहे तर तो सत्व गुण मुख्य आणि थोडा रजोगुण असं ज्याच्यात आहे तो ब्राह्मण आहे. हे गुणांची वाटणी आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. गुण आणि कर्म, गुणांप्रमाणे कर्म असतं. मग सत्व गुण मुख्य आणि रजोगुण क्रिया करण्यासाठी मदत करणार असतो. यजन, याजन, विद्या, अध्ययन, अध्यापन हे ब्राह्मणांची कर्म आहेत. इथे सत्वगुण आणखीन विद्या लागते. म्हणून जे गुरुपद आहे तिथे ज्ञानदान आहे. म्हणून हा अधिकार ब्राह्मणाला दिलेला आहे जास्त करून. आणि तिथे सत्व गुण प्रधान हे लक्षात घ्यायचं. क्षत्रिय जो असतो मुळात ही सगळी विद्या क्षत्रियांच्याकडे होती, पुढे ती ब्राह्मणांच्याकडे आलेली. क्षत्रिय जे आहेत ते रक्षक आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे रजोगुण आणखीन थोडा कमी सत्वगुण, मुख्य रजोगुण, कारण त्यांना संपूर्ण सतत युद्धाचा सराव म्हणूया, नियमन प्रजेचं हे सगळं करायला लागायचं. तिथे रजोगुणाची आवश्यकता असते. पण तो सत्वगुणाला धरून असतो. त्यांच्यातला रजोगुण सत्वगुणाला फॉलो करणारा असतो. म्हणून त्यांच्यात रजोगुण आणखीन सत्वगुण हे गुण सांगितलेले आहेत. वैश्यांमध्ये रजोगुण आणखीन तमोगुण सांगितले आहेत. रजोगुण मुख्य, तमोगुण थोडा. आणखीन शूद्रांच्या मध्ये तमोगुण मुख्य, आणखीन थोडा रजोगुण. हे जे आपण जर का कॉम्बिनेशन सगळी पाहिली तर आपल्याला समर्थांनी असं का लिहिलंय हे कळतं की ब्राह्मणी योग याग व्रते दाने, ब्राह्मणी सकळ तीर्थाटणे, कर्म मार्ग ब्राह्मणे विण होणार. हा जो तीर्थयात्रा, उदक सोडणं म्हणा, पूजा अर्चा म्हणा, इथे ब्राह्मण लागतो की नाही? लागतो. म्हणून ब्राह्मणाचा महिमा इथे वर्णन केलेला आहे की लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण, आन यातीसी पुसे कोण. पूर्वी काय कोणी लक्ष भोजन घातलं तर त्याचा सुरुवातीचा संकल्प म्हणा, त्याच्यानंतर उद्यापन त्याचं, या सगळ्या विधींसाठी ब्राह्मणांचीच आवश्यकता असते ना. जेवायला सगळ्यांना वाढा, पण त्यातलं जे धर्मकर्म आहे ते त्याच्यातल्या अधिकारीनेच केलं पाहिजे. गणित शिकवायला भाषा तज्ञ उपयोग नाहीये, तिथे गणितीच पाहिजे. पण असं जरी असलं तरी भगवंतासी भाव प्रमाण येरा चाड नाही, स्पष्ट सांगितलंय. भगवंत जे आहे
भगवंताला कोण पाहिजे? भाव पाहिजे. तिथे बाकी कसलाही जाती पाती, देश, लिंग, वय कसलाही संबंध नाही. येथे भावाची प्रमाण बास. किंवा याच्यात म्हटलं येतं भावाची कारण येर सर्वनी कारण, काही उपयोग नाही. भाव तिथे देव म्हणून संतांनी भावाचं इतकं वर्णन केलेलं आहे, ठिकठिकाणी केलेलं आहे. भाव तसा देव, भावाशिवाय देव नाही. कारण भगवंताला भाव प्रिय आहे. आपण कुठची गोष्ट कशासाठी करतोय हे भगवंत जाणतो. आणखीन ते जाणून त्याप्रमाणे तो आपल्याला फळ देत असतो. आपलं भगवंताशी भांडलेले आहेत संत. मग भांडण म्हणून ते घेणार की त्याच्या मागचं प्रेम बघणार? भगवंत प्रेम बघतात. ते भांडण हे वरवरच असतं, विरोधी भक्ती म्हणतात त्याला एक प्रकारची. भांडण जे आहे ते वरवर भांडायला असतं. आम्ही नाही तुमच्याशी बोलत, हे जसं असतं तशा पद्धतीचा संतांचा तो भांडणाचा असतो. त्याच्या मागचा भाव जो आहे भगवंताच्या प्रेमाचा, की तुम्ही असेच, तुम्ही आम्हाला नेत नाही, तुम्ही देशी तेव्हा घेशी ऐसा तू उदार, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे पण काय घेतो तो? आपला जीवभाव घेतो आणि ब्रह्मभाव देतो आपल्याला. काय घेतो याला महत्व आहे. देशी तेव्हा देशी आहे, अगदी बरोबर आहे. पण काय घेतो आणि काय देतो? तो आवळा घेतो आणि कोहळा देतो आपल्याला. आपल्याकडनं आपला फक्त जीव भाग, अहंकार, मी म्हणजे देह, हे भाव आपले घेतो आणि आपल्याला ब्रह्मरूपता देतो, व्यापक करून टाकतो. असा तो आहे. भगवंताला भाव लागतो. कुठच्याही क्रियेमागचा कितीही पूजा केली, आणखीन ती जर का तमोगुणाची इच्छा करून केली, लोकांना पीडा देण्यासाठी, सामर्थ्य मिळावं यासाठी जर का तपश्चर्या केली, ती तामसी तपश्चर्या आहे. ती भगवंताला प्रिय नाही. शंभुकाची गोष्ट आठवत असेल रामायणातली. रामराज्य करत असताना एकदा एका ब्राह्मणाचा एक मुलगा अकाली मरण पावला. त्याला घेऊन तो ब्राह्मण राजदरबारात आला की असं कसं झालं. तिथल्या ज्येष्ठांनी सांगितलं की काहीतरी पाप घडताय, त्याच्याशिवाय हे होणार नाही. असा अकाली मृत्यू त्याशिवाय शक्य नाही, शोधा. मग रामांनी शोध घेतला तर एक शूद्र तपश्चर्या करत होता. आता शूद्राने तपश्चर्या करू नये असं नाहीये, त्याची तपश्चर्या काय करावी ते आहे. पण हा जो तपश्चर्या करत होता, केवळ तपश्चर्या करत होता म्हणून त्याला मारलेलं नाही. तो झाडाला उलट टांगून घेऊन सामर्थ्यासाठी, लोकांना त्रास देण्यासाठी अशी तपश्चर्या करत होता. त्याचा भाव जो होता तो म्हणजे तिथे पाप निर्मिती होती आणि म्हणून त्याला मारलं. शूद्र म्हणून मारलेलं नाहीये, मागच्या कारणामुळे मारलेलं. अनेक आपल्याला हे हिरण्यकश्यपू वगैरे सगळ्या कथा माहिती आहेत. रावण कशासाठी मारण्यात आलं? पापांच्यामुळे मारण्यात आलं ना. तसं असतं. म्हणून भगवंताला काय हवं असतं तर तिथे भाव काय आहे प्रत्येक गोष्टी मागचा, ते भगवंत आणि भाव तसं फळ देतो. म्हणून ज्ञानेश्वरीत स्पष्ट ओव्या येतात ते, ज्याच्यात वैश्य शूद्र स्त्रिया अंत्यजादी या माझे भजनी मला येऊन मिळतील, अशा पद्धतीची ओव्या. कोणीही असून दे, माझं भजन मनापासून केलं तर मला येऊन मिळणार आहे.
भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. अंत्यज शब्दज्ञाता बरवा परी तो नेऊन काय करावा, ब्राह्मणा सन्निध पूजावा हे तो न घडे की. शूद्राला माहिती आहे समजा की असं शब्दज्ञान आहे, पण यज्ञ करू शकणार नाहीये तो, त्याचा तो अधिकार नाहीये, मुंज झालेली नाहीये. याज्ञिकांच्यासाठी तो नाही उपयोग. आपण आज देखील जर का काही पूजा वगैरे करायची असली घरात, कोणाला बोलवतो? जे त्याच्यात पारंगत आहे त्यांनाच बोलवतो ना. पण हल्ली काय झालेलं आहे की ब्राह्मण नाव काढलं की संताप होतो लोकांचा, जाऊन दे. आणि ही सगळी जी ओव्या आहेत त्या आधाराला म्हणून वापरल्या जातात, पण त्याच्या मागचा भाव लक्षात घेतला जात नाही. त्याच्या मागे जे अर्धवट एखादंच वाक्य घेतलं जातं, आणखीन त्याच्यावरती इमारत रचली जाते काहीही मतांची. खरं काय आहे, पूर्ण काय आहे हे कोणी बघायला जात नाही. जे जनावेगळे केले ते वेदे अवघेरिले, म्हणून तयासी नाम ठेविले पाषांड मत. बंडखोरी केली, ज्यांना वेगळं केलं, नाही आम्हाला ऐकायचं, वेद आम्हाला मान्य नाही, मग त्याला पाषांड मत म्हणतात. पाखंड असा शब्द येतो ना, म्हणजे जे वेदांना मान्य नाही ते. मग त्याच्यावरती पुढे समर्थ सांगतात की ब्राह्मणे पाविजे देवा तरी किमर्थ सद्गुरु करावा, ऐसे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरु विना नाही. आले विषयावरती की ब्राह्मणांच्या यांनी दैवतात हे होतं ना, देवा पाविजे म्हणजे काय आहे, तर मंत्रांच्यामुळे मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा केली जाते. आपल्याला माहिती, प्राणप्रतिष्ठा त्या देवळात केली मूर्तीची वगैरे. म्हणजे काय केलं तर ते चैतन्य तिथे जास्त प्रकट आणलं, आणि देव हे मंत्राधीन असतात असं शास्त्र सांगतं. मंत्रांच्या साह्याने ती जी दगड होता तो, तर त्या दगडामध्ये प्राण प्रतिष्ठा केली, म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचं तिथे अस्तित्व आणलं. एकदा ते झाल्यानंतर मग तिथे सगळं पूजा बिजा आली. नुसती जोपर्यंत मूर्ती आणलेली असते मूर्तिकाराकडनं घडवून, त्यावेळी कोणी त्याला देव म्हणत नाही, त्याला त्या मूर्ती म्हणतात नुसतं. त्याची पूजा केली जात नाही त्यावेळी. जेव्हा मंत्रांनी प्राणप्रतिष्ठा होते त्यानंतर त्याची पूजा केली जाते. म्हणून देव जो आहे तर तो ब्राह्मणांच्यामुळे मंत्रांच्यामुळे येतो, बरोबर आहे. पण मग सद्गुरु कशाला वेगळा पाहिजे, ब्राह्मण आहेत की? तसं नाहीये. तसे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरु वाचून नाही. ज्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे असेच सद्गुरु, त्यांच्याशिवाय हा निज ठेवा प्राप्त होणार नाही. त्यांच्या वाचून मला माझ्या स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव येणार नाही. कितीही शब्दज्ञान हो, कितीही पांडित्य अंगी असो, लोक कितीही भुलोत, तरी देखील मला प्रत्यक्ष अनुभव येणार नाही. स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण परी ज्ञान नव्हे सद्गुरु विण, ब्रह्मज्ञान नसताशी न जन्म मृत्यू चुकेना. कर्म करण्यापुरतं पूज्य ब्राह्मण आहेत, मान्य आहे, पण सद्गुरूंच्या शिवाय ज्ञान होणार नाही. सद्गुरु विण ज्ञान काही सहसा होणार नाही. ब्रह्मज्ञान नसता क्षीण आहे ठरलेला जन्म, पुनरपि जननम पुनरपि मरणम सुरूच राहणार आहे. ते त्याच्यातून सुटका होणार नाही, सद्गुरूं वाचून सुटका होणार नाही.
सद्गुरु विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही वाहतच गेले. कुठचं ज्ञान? मी ब्रह्म आहे हे ज्ञान, प्रत्यक्ष अनुभव. केवळ शब्द ज्ञान होतं, शब्द ज्ञानाला काही लागत नाही. थोडीशी बुद्धी असली की शब्द ज्ञान होऊ शकतं. ती कथा आहे ना शब्द ज्ञानाची, की एक श्रीमंत होता, त्यांनी सांगितलं की जो वेद जाणतो, 4 वेद जाणतो, तर त्याला मी मोठं इनाम देणार आहे. एक माणूस गेला, म्हणाला मी जाणतो, सांग. 4 वेद आहेत. 4 वेद ना, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. द्या मला इनाम. 4 वेद आहेत हे मी जाणतो, त्यांचे नावं मी जाणतो. म्हणजे हे झालं का? हे ज्ञान झालं का वेदांचं? तसं असतं आपलं, की शब्द ज्ञान असं बरोबरच असतं. पण शब्द जे दाखवतात ते मिळालं पाहिजे. वेद हे शब्दराशी, नाही ज्ञान तयापाशी. जे वेदांगुली निर्देशी तेच ज्ञान पाहिजे. वेद बोट दाखवतात आणि त्या मार्गाने जाऊन आपल्याला ज्ञान करून घ्यायला लागतं. वेदात केवळ शब्द ज्ञान आहे. प्रत्यक्ष ज्ञान कसं असेल? सद्गुरु विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. ज्ञान विरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले, म्हणून सद्गुरूची पाऊले सदृढ धरा. ज्ञानाशिवाय जे जे काही केलं जातं, ज्ञानाशिवाय म्हणजे कुठच्या? आत्मज्ञानाशिवाय, ते ते जन्मासी मूळ झाले, पुनर्जन्म चुकत नाही. उलट अहंकार जर का झाला तर ते जन्म आणखी मरण वाढत जात. अहंकाराच्यामुळे मी जाणतीये, मी केलाय, मला हे माहिती आहे. मरा, जन्माला या, चालून द्या चक्र. म्हणून ज्ञान विरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले, म्हणून सद्गुरूची पाऊले सदृढ धरावी. सदृढ धरावी. पाऊलं धरावी म्हणजे काय? शरण जावं. सदृढ, पूर्ण निष्ठा तिथे राहिली पाहिजे, श्रद्धा परिपूर्ण पाहिजे. ते सांगतात तेच बरोबर आहे. त्यांना पूर्ण शरण गेलं पाहिजे. जयास वाटे देव पाहावा, तेने सत्संग धरावा. सत्संग विण देवाधी देवा पाविजे तन. देवाला भेटायचंय ना सत्संगाचा, त्याशिवाय देव भेटणार नाही. सत्संगाची किती उदाहरण आहेत, किती उदाहरण आहेत, सांगताच येत नाहीये. सत्संग जो आहे त्याची महती अपरिमित आहे. कारण जशी संगत असते तसं आपल्याला विचार, वागणं हे बदलतं की नाही आपलं. विषयी जे त्यांचाही संग बरा नाही, विषयांचा केव्हाही संग बरा नाही, पण विषयी जे त्यांचाही संग बरा नाही. मंदाताईंचं पद आहे की विषयांचा संग बरा नाही, हे अगदी सत्य आहे. पण तो पत्करला एक वेळ, तो एकदा विषय भोगले संपतो. पण जे विषयी असतात ते त्याच्यात बुडून राहतात, उजळणी करतात, परत परत त्याबद्दल बोलतात. काय सुंदर झाला होता परवाचा पदार्थ, परत केला पाहिजे नाही का? परत 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 त्याच्यातच बुडलेले आहेत, ते तिथेच रमलेले आहेत. अशांचा संग आपल्याला खालीच खेचणार आहे का देवाच्याकडे घेऊन जाणार आहे, देवाची आठवण ठेवणार आहे? नाही होणार. सत्संगात विचार जे असतात ते असतात, त्यांच्या मनात देखील ते विचार असतात, तर त्याच्यामुळे त्या विचारांचा आपल्यावरती परिणाम होतो. ते बोलतात, त्यांचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. सदेह सच्चिदानंद का न मोहावे ते, असे असतात ते. ते सहज बोलतात, सहज बोलणं हित उपदेश.
सहज अगदी बोलता येतंय. तो उपदेश जो असतो तो आपल्या हिताचा असतो, सहज बोलण्याचा. म्हणून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला लागतं. ते स्वतःला लावून घ्यायला लागतं. काय त्याच्यात अर्थ दडलाय ते पाहायला लागतं. म्हणून सत्संग विण देवा तेव्हा पावीचे तर नाही. समर्थांनी अशा काही काही काळ्या दगडावरती रेघा ओढून ठेवलेल्या आहेत. नाना साधने बापुडी सद्गुरु विण करीती वेडी, गुरु कृपे विण कुडकुडी व्यर्थची होती. वाटते ते साधनं करा, तपश्चर्या करा, नाम योगाभ्यास करा, ध्यान करा, काहीही करा, पण सद्गुरूंच्या मुखातून ते ज्ञान आल्याशिवाय त्याला मागचं वजन येत नाही, परंपरेचं वजन येत नाही, परंपरेचा आशीर्वाद मिळत नाही. ते केवळ कष्टदायक होतं. वाया जातात. काय उपयोग आहे त्याचा? मग पुढे ही एवढी थोरली साधनांची यादी दिलेली आहे, मी काही ती वाचत नाही. काय काय साधनं करतात? उपोषणे, निष्ठा, नेम, परमसायासी केले कर्म, फळची पावती वर्म चुकले प्राणी. त्याने काय फळ मिळणार आहे? मिळेल पुण्य म्हणून, पण वर्म मात्र चुकलं, काही उपयोग होत नाही. तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित, यमपुरीचा अनर्थ चुके ना येणे. म्हणून सद्गुरु कृपा नसेल तर स्वहित होणार नाही. स्वहित म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान, प्रत्यक्ष अनुभव. आणखीन तो आला तरच यमयातना सुटतील, म्हणजे पुनर्जन्म, आणखीन पुनर्मरण हे चुकेल. आज आता इथे थांबूया आपण. मी 34 पर्यंत गेलेली आहे. उद्या पाहू पुढे. नमस्कार ताई, जय श्रीराम. खूप छान वाटलं. पुन्हा एकदा आपण सगळेजण ऐकतो होतोय ना. सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर यावं एवढीच एक विनंती, आणि वेळेत यावं. पुन्हा उद्या भेटूया ठीक 4 वाजता. श्रीराम समर्थ. दंडवत प्रणाम.